वटपौर्णिमेला वडाला नेमक्या किती प्रदक्षिणा घालायच्या? 7, 11, 21 की 108? वडाच्या ओटीत काय ठेवायचं? गर्भवती महिलांनी पूजा करावी का? मासिक धर्म असेल तर काय करायचं? आणि नवीन साडी नसली तर पूजा अपूर्ण राहते का? दरवर्षी हजारो महिलांच्या मनात निर्माण होणाऱ्या या सर्व प्रश्नांची शास्त्र, परंपरा आणि श्रद्धेच्या आधारावर सविस्तर उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एका चुकीच्या समजुतीमुळे अनेक महिला वर्षानुवर्ष अनावश्यक ताण घेतात. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी होणारी वटपौर्णिमा ही केवळ एक पूजा नसून प्रेम, निष्ठा, त्याग आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि दृढ निश्चयाने मृत्यूवरही विजय मिळवला अशी श्रद्धा आहे. म्हणून आजही लाखो महिला वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. परंतु या पूजेबाबत अनेक गैरसमज आणि प्रश्न आजही लोकांच्या मनात आहे. आजच्या या विशेष भागात आपण वटपौर्णिमेचे महत्त्व, पूजाविधी, उपवास, प्रदक्षिणा, नैवेद्य, ओटी, गर्भवती महिला, मासिक धर्म, सुतक आणि इतर सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा, विशेषतः प्रदक्षिणा, नैवेद्य, ओटी, उपवास आणि पूजेचे नियम. ज्येष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा हा विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी स्त्रिया वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. परंतु प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेच्या आधी अनेक प्रश्न विचारले जातात. वडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात? नैवेद्य काय दाखवावा? वडाच्या ओटीत काय ठेवावेत? गर्भवती महिलांनी पूजा करावी का? नवीन साडीच नेसायला हवी का? मासिक धर्म असेल तर काय करावे? सुतक असेल तर पूजा करता येते का? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेविषयी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेचे महत्त्व. वटपौर्णिमेची कथा सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे. सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले अशी श्रद्धा आहे. सत्यवानाचा मृत्यू वडाच्या झाडाखाली झाला होता. त्यामुळे वडाच्या वृक्षाला या व्रताचा विशेष महत्त्व प्राप्त झाले. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य, समृद्धी आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्याच्या विशाल फांद्या, खोल मुळे आणि दीर्घ आयुष्य यामुळे संसारातील स्थैर्याचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा? अनेक महिलांना उपवासाबाबत संभ्रम असतो. खरे तर उपवास करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या परंपरानुसार बदलतात. काही महिला निर्जल उपवास करतात तर काही फळाहार घेतात. काही महिला दूध, फळे किंवा उपवासाचे पदार्थ सेवन करतात. शास्त्राचा मूळ हेतू शरीराला त्रास देणे नसून श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवणे हा आहे. ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आरोग्याच्या समस्या आहेत त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपवास करावा. गर्भवती स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या माता आणि ज्येष्ठ महिलांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे. पूजेची तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवपूजा करून वटपूजेसाठी आवश्यक साहित्य तयार ठेवावे. पूजेसाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, फुले, हार, उदबत्ती, कापूर, पंचामृत, पाणी, कच्चा सूत किंवा दोरा. नैवेद्य. ओटी भरण्याचे साहित्य. वडाच्या झाडाची पूजा कशी करावी? प्रथम नमस्कार करावा. झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू, अक्षता व्हाव्यात. फुले अर्पण करावीत. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम नमस्कार करावा. झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू, अक्षता व्हाव्यात. फुले अर्पण करावीत. उदबत्ती आणि दीप लावावा. यानंतर सावित्री, सत्यवानाचे स्मरण करावे. वटपौर्णिमेची कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. वडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात हा सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आहे. याबाबत विविध परंपरा आढळतात. काही ठिकाणी 7 प्रदक्षिणा घालतात, काही ठिकाणी 11 प्रदक्षिणा घालतात, काही भागात 21 किंवा 108 प्रदक्षिणाही घातल्या जातात. मात्र कोणताही विशिष्ट आकडा सर्वांसाठी बंधनकारक नाही. आपल्या कुटुंबातील परंपरेप्रमाणे प्रदक्षिणा घालणे अधिक योग्य मानले जाते. प्रदक्षिणा घालताना दोरा गुंडाळला जातो. प्रत्येक फेरीत मनोभावे प्रार्थना करणे अधिक महत्त्वाचे असते.
फक्त संख्या पूर्ण करण्यापेक्षा श्रद्धा महत्त्वाची आहे. दोरा किती वेळा गुंडाळावा यासाठी काही नियम नाहीत. प्रदक्षिणा संख्येनुसार दोरा गुंडाळला जातो. काही ठिकाणी 7 फेऱ्या, काही ठिकाणी 11 फेऱ्या, तर काही ठिकाणी अधिक फेऱ्या घेतल्या जातात. कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक रूढी यानुसार हे केले जाते. वडाच्या ओटीत काय असावे? वटपौर्णिमेच्या वडाला ओटी भरण्याची प्रथा अनेक भागात आहे. ओटीत साधारणपणे वस्तू ठेवाव्यात. हळद, कुंकू, अक्षता, खण किंवा वस्त्र, नारळ, सुपारी, फळे, फुले, दक्षिणा, धान्य. काही भागात हरभरा, गहू, तांदूळ किंवा इतर धान्य ठेवण्याची प्रथा आहे. ओटी म्हणजे समृद्धी, कृतज्ञता आणि मंगलकामना व्यक्त करणाऱ्याचा एक संस्कार आहे. नैवेद्य काय दाखवावा? नैवेद्याबाबतीतही अनेक प्रश्न विचारले जातात. वटपौर्णिमेला साधा सात्विक नैवेद्य दाखवला जातो. पुरणपोळी, खीर, गूळ खोबरे, फळे, पेढे, लाडू, दूध, पंचामृत. आपल्या घरातील परंपरेनुसार नैवेद्य निवडू शकता. देवाला भाव महत्त्वाचा असतो. महागडा नैवेद्य आणि आवश्यक नाही. नवीन साडीच नेसायला हवी का? हा अनेक महिलांच्या मनातील प्रश्न असतो. याचे उत्तर आहे नाही. नवीन साडी नेसणे शुभ मानले जाते, परंतु नवीन साडीच असली पाहिजे असा कोणताही धार्मिक नियम नाही. स्वच्छ, नीटनेटकी आणि शक्यतो मंगलप्रसंगी वापरण्यात येणारी साडी नेसावी. श्रद्धा आणि स्वच्छता यांना अधिक महत्त्व आहे. दागिने घालणे आवश्यक आहे का? विवाहित स्त्रिया सौभाग्य चिन्हे धारण करतात. मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू, जोडवी यांना परंपरेत महत्त्व आहे. परंतु परिस्थितीनुसार साधेपणाने पूजा केली तरी पूजा पूर्ण मानली जाते. गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? होय, गर्भवती महिलांना वटपौर्णिमेची पूजा करण्यास कोणतीही मनाई नाही. उलट अनेक ठिकाणी शुभ मानले जाते. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अतिशय उन्हात जास्त वेळ उभे राहू नये. आरोग्याच्या समस्या असल्यास काळजी घ्यावी. अतिश्रम करू नयेत. गरज वाटल्यास बसून मंत्र ऐकावेत. जास्त प्रदक्षिणा घालणे शक्य नसल्यास कमी प्रदक्षिणा घातल्या तरी चालतात. भक्तिभाव हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वृद्ध महिलांनी काय करावे? वयामुळे चालणे कठीण होत असल्यास शक्य तितक्या प्रदक्षिणा घालाव्यात. आरोग्य सांभाळून पूजा करावी. धार्मिक विधी हे शरीराला त्रास देण्यासाठी नसतात. मासिक धर्म असेल तर पूजा करावी का? हा अत्यंत संवेदनशील आणि वैयक्तिक विषय आहे. याबाबत विविध कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही कुटुंबे पारंपरिक नियम पाळतात. काही कुटुंबांमध्ये मासिक धर्माच्या काळात धार्मिक विधींवर बंधने नसतात. म्हणून या बाबतीत आपल्या कुटुंबाची परंपरा पाळावी आणि वैयक्तिक श्रद्धा यांचा आदर करावा. ज्यांना प्रत्यक्ष पूजा करणे शक्य वाटत नसेल त्या मनोभावे प्रार्थना करू शकतात. सुतक असेल तर काय करावे? घरात जन्म किंवा मृत्यूमुळे सुतक असल्यास अनेक कुटुंबात धार्मिक विधी पुढे ढकलले जातात. याबाबत स्थानिक परंपरा आणि कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा. अनेक जण अशा वेळी प्रत्यक्ष पूजा न करता मानसिक प्रार्थना करतात. धर्माचा हेतू श्रद्धा टिकवणे हा आहे. पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात? घाईघाईत पूजा करू नये. प्रदक्षिणा करताना ढकलाढकली करू नये. झाडाला इजा होईल असे काही करू नये. प्लास्टिकचा कचरा टाकू नये. श्रद्धेपेक्षा दिखावा करू नये. आरोग्याला त्रास होत असेल तर हट्टाने उपवास करू नये. वडाच्या वृक्षाचे पर्यावरणीय महत्त्व. वडाचा वृक्ष केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तो पर्यावरणासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. अनेक पक्षी, प्राणी आणि कीटकांचे तो आश्रयस्थान असतो. मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देणारा वृक्ष म्हणून त्याचे महत्त्व आहे. म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाचा संकल्प करणेही आवश्यक आहे. वटपौर्णिमेचा खरा संदेश. वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, ती निष्ठा, प्रेम, समर्पण, कुटुंबातील एकता आणि सकारात्मक विचार यांचा उत्सव आहे. सावित्रीच्या कथेतून धैर्य, बुद्धिमत्ता आणि दृढ निश्चयाचा संदेश मिळतो. आजच्या काळात या सणाकडे केवळ कर्मकांड म्हणून न पाहता कुटुंबातील परस्पर आदर आणि प्रेम वाढवण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. तर मग मैत्रिणींनो, आज आपण वटपौर्णिमेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. वडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात? नैवेद्य काय दाखवावा? वडाच्या ओटीत काय असावे? गर्भवती महिलांनी पूजा करावी का? नवीन साडी आवश्यक आहे का? मासिक धर्म किंवा सुतक असल्यास काय करावे? आणि पूजेचे नियम कोणते? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. तुमच्या पुढील भागात काही वेगळी परंपरा असल्यास ती आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ वटपौर्णिमा.